नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MBA ॲडमिशन रजिस्ट्रेशन 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केले आहे व ज्या विद्यार्थ्यांना MBAला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे, व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने करायचे व स्क्रुटिनी मोड कसा सिलेक्ट करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ आणि ॲडमिशन संदर्भातील अपडेट बघत राहाल। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी गूगल सर्च बारमध्ये MST CET 2026 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला ॲडमिशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27 अशी टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला टेक्निकल एज्युकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये MBA MMS अशी टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन झाली आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे रजिस्ट्रेशनची ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा लॉग इन करायचं असेल तर आपण डायरेक्टली या वेबसाईटच्या लिंकवरून करू शकतो। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्सचा असा ऑप्शन आहे, तर त्यावरती आपण क्लिक करायचे आणि सुरुवातीला आपलं संपूर्ण शेड्यूल बघून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला शेड्यूल दिलेला आहे, यामध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट। तर ते फर्स्ट डेट आहे त्याची 2 जुलै 2026 पासून सुरू झाले आणि त्याची लास्ट डेट ही 12 जुलै 2026 5 वाजेपर्यंत आहे। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन। तर यामध्ये 2 प्रकारे आपण डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करू शकतो। फर्स्ट आहे स्क्रुटिनी मोड, सेकंड आहे आपला फिजिकल स्क्रुटिनी मोड। तर यामध्ये फिजिकल स्क्रुटिनी मोडला तुम्हाला कॉलेजला जाऊन व्हेरिफिकेशन करायचे आणि स्क्रुटिनी मोडला ऑनलाईनवर आहे, ते आपलं 3 जुलै ते 13 जुलैपर्यंत असणार आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट 15 जुलै 2026 रोजी डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, म्हणजे आपल्या फॉर्ममध्ये जर काही क्वेरी असेल, काही चुकलेलं असेल, आपल्याला नवीन डॉक्युमेंट्स अपलोड करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला 16, 17, 18 असे 3 दिवस आपल्याला दिलेले आहे। या 3 दिवसामध्ये आपण ते डॉक्युमेंट्स परत नवीन अपलोड करू शकतो। त्यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट 20 जुलै 2026 रोजी फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे। तर मित्रांनो, हे जे शेड्यूल आहे ते खाली आपल्याला त्यांनी एक नोट दिलेली आहे, द शेड्यूल डिस्प्ले अबो इज प्रोविजनल। तर मित्रांनो, हे जे शेड्यूल आहे ते प्रोविजनल शेड्यूल आहे। यामध्ये आपल्या काही डेट चेंज होत असतं, आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी एक्सटेन्शन मिळत असतं, डेट वाढून मिळत असते। त्यामुळे आपण या वेबसाईटला वेळोवेळी व्हिजिट करायची आणि जे काही आपले डेट चेंज झाले आहे ते आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला कस्टमर केअरसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। तर आपल्याला जर काही क्वेरी असेल तर आपण डायरेक्ट या कस्टमर केअरला पण आपण कॉल करू शकतो। अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर भेटल्यानंतर आपण पुन्हा एकदा या ठिकाणी होम पेजला यायचं आहे। होम पेजला आल्यानंतर आता आपले होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी आपली वेबसाईट पुन्हा एकदा ओपन होणार आहे। पुन्हा एकदा आपलं होम पेज जे आहे ते होम पेज या ठिकाणी ओपन होणार आहे। होम पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला ऑप्शन्स आहे, त्या अगोदर आपण या ठिकाणी जे आपण नोटिफिकेशन बघितलं त्याच्या खाली आल्यानंतर आपल्याला सीट मॅट्रिक्स अँड कट ऑफ लिस्ट आपल्याला दिसणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला जे काय मागच्या वर्षीचे जे कट ऑफ आहे आणि सीट मॅट्रिक्स म्हणजे प्रत्येक कॉलेजला किती जागा आहे, तर त्या सीट मॅट्रिक्समध्ये त्या कॉलेज वाईज जागा समजतात। तो आपल्याला या ठिकाणी 2025चा कॅप राऊंड 1चा कट ऑफ दिलेला आहे, त्यानंतर 2चा 3चा असे तिन्ही राऊंडचे आपले कट ऑफ दिलेले आहेत। तर मित्रांनो, हे कट ऑफ जे आहे ते ऑल इंडिया आणि महाराष्ट्र स्टेट दोन्ही याच्यामध्ये आहे। तर ते कट ऑफ आपण बघून घ्यायचे आहे, त्यानुसार तुम्हाला अंदाज येणार आहे की तुमचा कुठल्या कॉलेजला नंबर
लागू शकतो. त्यानंतर डाव्या बाजूला लिस्ट ऑफ FC सेंटरची दिलेली आहे, त्यावरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जिल्हा FC कोड आलेला आहे. त्यानंतर FC नेम आणि ॲड्रेस म्हणजेच आपल्या कॉलेजचं नाव या ठिकाणी दिसणार आहे, त्याचे ॲड्रेस दिसणार आहे. त्यानंतर या ठिकाणी FC कोऑर्डिनेटरचं नाव आहे. त्यानंतर ते कुठे आहे, हाऊ टू रीच, तिथपर्यंत कसं जायचं त्याचं लोकेशन आणि डिस्टन्स दिलेलं आहे. त्यानंतर तिथल्या स्टाफचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला ज्या कॉलेजला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनला जायचं आहे म्हणजेच FC सेंटरला जायचं आहे, त्या FC सेंटरचं नाव या लिस्टमध्ये आहे की नाही ते आपण बघून घ्यायचं आहे. आणि ते बघितल्यानंतर ते जर नाव असेल तर त्या ठिकाणी आपण व्हेरिफिकेशन सिलेक्ट करताना स्लॉट सिलेक्ट करताना त्या कॉलेजचा करायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट लिंक्समध्ये आपल्याला इम्पॉर्टंट डेट दिलेले आहे. त्यानंतर डाउनलोडमध्ये काही ऑप्शन आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि GR दिलेला आहे. तर मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण इन्फॉर्मेशन ब्राउचर डाउनलोड करून वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला होम पेजला पुन्हा एकदा आपल्याला कॅन्डिडेट लॉग इन आणि ऑलरेडी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन असे 2 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल न्यू रजिस्ट्रेशन तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅबवरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी न्यू युजर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ID पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकताना ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये अप्पर केस, स्मॉल केस, स्पेशल कॅरेक्टर, नंबर पाहिजे. त्यानंतर फुल नेम टाकायचं आहे आधारप्रमाणे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर रजिस्टर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो रजिस्टर टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे. त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर आपण आपलं जे प्रोफाईल आहे ते प्रोफाईल कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. समजा तुम्ही न्यू युजर असाल तर आणि तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही CET एक्झाम दिलेली आहे अगोदर, तर त्यामुळे तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इनवरती क्लिक करायचे आणि त्यावरती क्लिक करून रजिस्टर ईमेल ID आपला टाकायचा आहे आणि रजिस्टर ईमेल ID टाकल्यानंतर पासवर्ड टाकून आपण साइन इन करायचं आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण आपला रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड टाकला आहे, साइन इन पण केलं आहे. साइन इन केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला प्रोफाईल आपलं कंप्लीट झालेलं आहे अगोदरच. त्यानंतर आपण सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी टेक्निकल एज्युकेशनमध्ये आपल्याला PG कोर्समध्ये मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज म्हणजे MBA अँड MMS साठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं. तर त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरण्यापूर्वी या ठिकाणी आपल्याला कोणकोणत्या स्टेप्स आहेत तर या ठिकाणी सुरुवातीला आपला युअर फॉर्म इज अनलॉक आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म रजिस्ट्रेशन स्टेटसमध्ये आपल्याला टोटली आपला जो फॉर्म भरायचा आहे तो 11 स्टेपमध्ये भरायचा आहे. तर रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालं आहे. त्यानंतर स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर CETच्या डिटेल्स, त्यानंतर फील्ड कॅन्डिडेटच्या टाईप डिटेल्स, त्यानंतर फील्ड टाईप डिटेल्स आपल्याला फिल करायचे आहे. त्यानंतर 6वी स्टेप आहे आपल्याला कॅटेगरी डिटेल्स, त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल, पर्सनल डिटेल, त्यानंतर अपलोड फोटो विथ सिग्नेचर, फोटोच्या खाली सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची आहे, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे आणि पे ॲप्लिकेशन फीमध्ये आपली फी ऑलरेडी पे झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला टोटल 11 स्टेपमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता आपली सेकंड स्टेज आहे सिलेक्ट स्क्रुटिनी मोड. तर डाव्या बाजूला जे सिलेक्ट स्क्रुटिनी ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर यामध्ये स्क्रुटिनी मोड सिलेक्शनमध्ये ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी असे 2 टाईप आहेत. तर यामध्ये ई स्क्रुटिनी मोडमध्ये आपण ऑनलाईन आपला फॉर्म भरू शकतो, मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये. आणि त्या ठिकाणी ई स्क्रुटिनी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कुठल्याही FC सेंटरला जाण्याची गरज नाही. तुमचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते ऑनलाईन होणार आहे. आणि समजा तुमच्या फॉर्ममध्ये जर काही क्युरी असेल, काही चुकलं असेल तर तुमचा फॉर्म हा रिवर्ट येणार आहे. रिवर्ट आल्यानंतर आपण त्या फॉर्ममध्ये ते करेक्शन करून घ्यायचे, जे काही डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड करायचे आणि पुन्हा एकदा तो फॉर्म रिसबमिट करायचा आहे. रिसबमिट केल्यानंतर 2-3 दिवसांनी पुन्हा लॉग इन करून आपला फॉर्म सबमिट झाला असेल तर आपली जी ॲक्नॉलेजमेंट आहे त्या ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मित्रांनो ई स्क्रुटिनीचा ऑप्शन आहे. आणि समजा तुम्हाला फिजिकल डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे तर फिजिकल स्क्रुटिनी ऑप्शन निवडायचा आहे. तो ऑप्शन निवडल्यानंतर त्यानंतर आपल्याला आपलं FC सेंटर म्हणजेच कॉलेजचं नाव सिलेक्ट करायचं आहे, त्याचा स्लॉट सिलेक्ट करायचा आहे आणि स्लॉट सिलेक्ट करून आपण आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन आणि ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट घेऊन त्या FC सेंटरला जायचं आहे आणि तिथून आपले डॉक्युमेंट्स
व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. त्या ॲक्नॉलेजमेंटवरती FC ऑफिसरची स्टॅम्प आणि सही घ्यायची आहे. तर या ठिकाणी समजा मी फिजिकल स्क्रुटिनी हा ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर त्यानंतर खाली या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर युअर डेटा हॅज बीन सक्सेसफुली सेव्ह. त्यानंतर शेड्युलिंगमध्ये आता आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आपल्या कुठल्या जिल्ह्यातील FC सेंटरला जायचा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर FCमध्ये आपल्या FC सेंटरची लिस्ट म्हणजेच कॉलेजची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी जे काही FC सेंटरची लिस्ट आहे ती आपण व्यवस्थित बघून घ्यायची आहे. आपल्याला जे सोयीस्कर कॉलेज आहे, आपल्या घराजवळ जे कॉलेज आहे ते कॉलेज जर आपल्याला पाहिजे असेल तर ते या ठिकाणी बघून घ्यायचं आहे त्या कॉलेजचं. त्यासाठी आपल्याला मित्रांनो त्या कॉलेजचं नाव किंवा आपल्याला त्या कॉलेजचा FCचा कोड माहीत पाहिजे तर तो आपण या ठिकाणी व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. कारण या ठिकाणी आता आपण नाशिक जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर नाशिकमध्ये जेवढे पण FC सेंटर आहे MBAसाठी सर्व FC सेंटरचं या ठिकाणी लिस्ट आलेली आहे. तर आपण या ठिकाणी ते व्यवस्थित बघून घ्यायचं आहे ते कॉलेज, आपल्याला जे कॉलेज पाहिजे ते FC सेंटर. मित्रांनो आणि FC सेंटर आणि आपल्या ॲडमिशन ज्या कॉलेजला घ्यायचं त्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही कुठलंही FC सेंटर सिलेक्ट करू शकता आणि ॲडमिशन कुठेही घेऊ शकता. त्यानंतर आपली डेट सिलेक्ट करायची. डेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 6 स्लॉट दिसतात. 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, त्यानंतर 3 ते 4 आणि 4 ते 5. प्रत्येक स्लॉटला ह्या 15 जागा अवेलेबल आहे. समजा आपण 10 ते 11चा स्लॉट बुक केला तर त्यावरती क्लिक करायचे आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे. समजा तुम्ही 10 ते 11चा स्लॉट बुक केला आणि तुम्ही 11 ते 12ला जरी गेलात तरी पण तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर कॅन्डिडेट CET डिटेल्समध्ये तर मित्रांनो जो रोल नंबर आहे तो आपल्या रिझल्टवरती किंवा आपल्या हॉल तिकीटवरती दिलेला आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा. त्यानंतर रोल नंबर टाकल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे तो ॲप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हॅव यू ॲपियर फॉर कॅट, त्यानंतर CMAT, आत्मा, मॅटच्या तुम्ही जर एक्झाम दिलेला असेल तर या ठिकाणी यस म्हणायचे. नसेल दिले तर या ठिकाणी नोवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे MBA व्यतिरिक्त दुसरी CET दिली असेल तर यस म्हणायचं आहे आणि नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर व्ह्यू डेटावरती CET डिटेल्स फेज सक्सेसफुली झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं CETच्या डिटेल्सनुसार कॅन्डिडेट नेम आलेलं आहे आपलं. त्यानंतर CETचे पर्सेंटाईल ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेली आहे आणि जी आपण फी ऑलरेडी पे केली आहे CETची ती फी पण आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. तर अशा पद्धतीने आपला डेटा फेज झालेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर CET डिटेल्स फेज सक्सेसफुल. त्यानंतर टाईप ऑफ कॅन्डिडेटमध्ये आपल्याला जे काय आपलं टाईप ऑफ कॅन्डिडेट आहे ते सिलेक्ट करायचं. यामध्ये सुरुवातीला महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट टाईप A आहे. तर टाईप A कोणासाठी आहे? ज्या विद्यार्थ्यांनी 12वी किंवा डिप्लोमा किंवा फार्मसी वगैरे आपलं महाराष्ट्र स्टेटमध्ये पास केलं आहे आणि त्यांच्याकडे डोमासाईल आहे किंवा त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टाईप A आहे. व टाईप B कोणासाठी आहे? जो विद्यार्थी टाईप Aमध्ये बसत नाही परंतु त्याचे वडील किंवा आईकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी टाईप B आहे. त्यानंतर जो विद्यार्थी वरच्या दोन्ही कॅटेगरीमध्ये नाही अशा विद्यार्थ्यांसाठी टाईप C आहे. तर टाईप Cमध्ये ज्या विद्यार्थ्याचे आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉय आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टाईप E आहे. त्यानंतर टाईप D हा जो विद्यार्थी वरच्या तिन्ही कॅटेगरीमध्ये नाही परंतु त्याचे वडील किंवा आई हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई आहे किंवा रिटायर एम्प्लॉई आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टाईप D आहे. त्यानंतर टाईप E, तर टाईप E हा जो विद्यार्थी महाराष्ट्र आणि कर्नाटका बॉर्डरच्या मधील एरियामधील आहे व त्याची मदर टंग ही मराठी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी टाईप E आहे. तर या ठिकाणी जे काही गावांची लिस्ट आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरमधली ती या ठिकाणी दिलेली आहे. ती आपण डाउनलोड करून बघून घ्यायची. त्यानंतर जो विद्यार्थी आउटसाईड ऑफ महाराष्ट्र स्टेटचा आहे त्यांनी OMS सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जो काही विद्यार्थी जम्मू अँड काश्मीरचा आहे त्यांनी खालील तो ऑप्शन सिलेक्ट करायचा. तर मित्रांनो 99% विद्यार्थी हे टाईप Aमध्ये असतात कारण त्यांचा जन्म महाराष्ट्रात झालेला असतो, त्यांच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट असतं आणि त्यांनी 10वी 12वी त्यांची महाराष्ट्रात झालेली असते. त्यांनी टाईप A सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करून कन्फर्मवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला टाईप ऑफ डिसिजनमध्ये टाईप ऑफ कॅन्डिडेटच्या तर या ठिकाणी तुमचं सिलेक्टेड डिस्ट्रिक्ट फ्रॉम कॅन्डिडेटपासून SSC तुम्ही 12वी कुठे पास झाला आहे तो जिल्हा या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण तो जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही जे काही ग्रॅज्युएशन आहेत ते ॲपियर आहात तर ते कुठल्या जिल्ह्यात तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपला ग्रॅज्युएशनचाच. म्हणजे तुम्ही जे काही BA BCom इंजिनिअरिंग फार्मसी BBA BCS जे काही केलं आहे BSc वगैरे ते ग्रॅज्युएशनचा
जिल्हा या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपली होम युनिव्हर्सिटी या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी दाखवलेली आहे. त्यानंतर आता आपण टाईप ए सिलेक्ट केल्यामुळे त्यासाठी आपल्याला प्रूफ द्यायचा आहे. तर प्रूफसाठी आपल्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट पाहिजे किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल तर त्यावरती प्लेस ऑफ बर्थ इन महाराष्ट्र असं मेन्शन केलेलं पाहिजे किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर त्यावरती प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्र असं मेन्शन केलेलं पाहिजे. ह्या तीनपैकी आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंट्ससमोर क्लिक करायचं. माझ्याकडे डोमासाईल आहे म्हणून मी डोमासाईलसमोर क्लिक करून सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला कॅटेगरीच्या माहिती भरायची आहे. तर यामध्ये तुमची कॅटेगरी समजा जनरल असेल म्हणजेच ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर जनरलवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही जर EWS असाल तर खाली आपण EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल जागासाठी अर्ज करू इच्छिता का असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि समजा तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर या ठिकाणी आपण रिझर्व कॅटेगरी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर आता या खाली आपल्याला आपल्या जातीचे नाव निवडा. तर या ठिकाणी सिलेक्ट कॅटेगरीमध्ये या ठिकाणी आपल्याला NTB, NTC, NTD, SC, ST, त्यानंतर OBC, SBC, SCBC अशा सर्व कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर आपण ज्या कॅटेगरीमध्ये आहोत ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. समजा मी OBC कॅटेगरीमध्ये असेल तर OBC कॅटेगरी सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर आपल्या उपजातीचे नाव निवडा. तर आता यामध्ये मित्रांनो समजा तुमची OBC कॅटेगरीमध्ये आहात तर OBC कॅटेगरीमध्ये भरपूर जाती आहेत. तर या ठिकाणी सिलेक्ट सब कॅटेगरीमध्ये सर्व कॅटेगरी आपल्याला दिसणार आहे. तर आपली जी काय कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर आपल्या कास्ट सर्टिफिकेटवरती नंबर पण दिलेला असतो, तो नंबर पण आपण बघून घ्यायचा आहे. म्हणजे मग आपली कॅटेगरी आणि नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अवेलेबल, नसेल तर नॉट अवेलेबल. आणि तुम्ही जर अप्लाय केलं असेल तर या ठिकाणी अप्लाय बट नॉट रिसीव्हवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इश्युइंग ऑथॉरिटी ऑफ कास्ट सर्टिफिकेट. तर यामध्ये कास्ट सर्टिफिकेट इश्युइंग ऑथॉरिटी आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालच्या बाजूला दिलेलं असतं. त्यामध्ये सब डिव्हिजन ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार असा ऑप्शन असतो. तर आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या खालील बाजूला बघून घ्यायचं कोणाचा स्टॅम्प आहे आणि कोणाचं नाव आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बऱ्याचदा सब डिव्हिजन ऑफिसर वगैरे असतं तर ते आपण व्यवस्थित बघून घ्यायचं आणि तेच सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट स्टेटस ऑफ नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी अवेलेबल सिलेक्ट करू शकता आणि नसेल तर तुम्ही नॉट अवेलेबल सिलेक्ट करू शकता. आणि तुम्ही जर अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता माझ्याकडे आहे म्हणून मी या ठिकाणी अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे. अवेलेबल ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी दिलेले आहे. आपण ते इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आणि त्यानंतर तुम्ही जर दिव्यांग असाल तर यस म्हणायचे, नसेल तर नो. तुमचे पालक जर डिफेन्समध्ये असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण नॅशनॅलिटी म्हटलो आहोत, इंडियन नॅशनॅलिटी. त्यामुळे त्यासाठी तुमच्याकडे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट असेल तर ते सिलेक्ट करायचे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमचं इंडियन नॅशनॅलिटी मेन्शन केलेलं असेल तर ते सिलेक्ट करायचे किंवा बर्थ सर्टिफिकेटवरती प्लेस ऑफ बर्थ इंडिया असेल तर ते करू शकतं. या तीनपैकी एक डॉक्युमेंट्स आपल्याकडे पाहिजे. तर माझ्याकडे नॅशनॅलिटी आहे म्हणून मी फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचे. या ठिकाणी कॅटेगरी डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली झालेले आहेत. त्यानंतर आता आपलं क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत. तर आता या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये माहिती फिल करताना आपल्याला 10वी आणि 12वीची माहिती फिल करायची आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला जे 10वीचे ॲग्रिगेट मार्क्स आहे ते आपल्या रिझल्टवरती आहेत. तर या ठिकाणी आता आपल्याला 10वीचे जे ॲग्रिगेट मार्क्स आहे ते आपल्या रिझल्टवरती आहे. त्या रिझल्टप्रमाणे आपण ॲग्रिगेट मार्क्स टाकायचे, टोटल मार्क्स टाकायचे. त्यानंतर आपले पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतील. त्यानंतर आपले मॅथमॅटिक्सचे मार्क्स, त्यानंतर सायन्सचे मार्क्स आणि इंग्लिशचे मार्क्स ते आपण रिझल्टवरती बघून घ्यायचे आहे आणि त्या पद्धतीत व्यवस्थित या ठिकाणी आपण ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर आपले 12वीचे मार्क्स टाकायचे. तर ते या ठिकाणी आपले ऑटोमॅटिकली आलेले आहेत. त्यानंतर त्याचे पर्सेंटेज पण आपले आलेले आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएशन मार्क्स डिटेल्समध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन तुमचं कशात आहे ते ग्रॅज्युएशन सिलेक्ट करायचं. त्यामध्ये BCA, त्याच्यानंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, BSc वगैरे सर्व ऑप्शन आहे, फार्मसी वगैरे. तर आपण ज्यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे आपली. त्यानंतर प्लेस ऑफ पासिंग तर तुमचं इंडिया, ॲपरिंग फॉर ग्रॅज्युएशन आपलं इंडिया कंट्री सिलेक्ट करायची. ग्रॅज्युएशन टाईप आपलं फुल टाईप आहे,
फुल टाईम आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशन पासिंग इयर, तुम्ही ग्रॅज्युएशन कधी पास झाले आहात, 2026, 25, 24 असेल तर 24 सिलेक्ट करू शकता. तर या ठिकाणी आपण ॲपियर म्हणून 2026 टाकायचं आहे. समजा तुम्ही मागील वर्षी पास झाले असेल तर 2025. ग्रॅज्युएशन स्टेटस पास असेल तर पास, आणि तुम्ही आत्ता एक्झाम दिलेली असेल तर ॲपियरिंगवरती सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करून कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. आता क्वालिफिकेशन डिटेल्स आपल्या अपडेटेड झालेले आहेत सक्सेसफुल. त्यानंतर पुढचं आहे आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन. तर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं संपूर्ण नाव, फुल नेम ॲटोमॅटिकली आलेलं आहे, मदर नेम पण या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेलं आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ पण या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेली आहे. तुम्हाला काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर जेंडर, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. अपर आय डी आलेला आहे. त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का, असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम, तर ॲन्युअल इन्कम तुम्हाला जर समजा चेंज करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी तो चेंज करू शकता. 0 ते 15,000, 15,000 1 ते 50,000, 50,000 1 ते 1,00,000, 1,00,000 1 ते 1,50,000. तर माझा 60,000 आहे म्हणून मी 50,000 1 ते 1,00,000 सिलेक्ट केला. त्यानंतर डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS. तर TFWS म्हणजे ट्युशन फीवर स्कीम असते. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, TFWSमध्ये तुमचा नंबर लागला, तुम्हाला संपूर्ण ट्युशन फी तुमची माफ होणार आहे. तुम्हाला फक्त कॉलेजची डेव्हलपमेंट फी भरायची आहे. तर पण त्यासाठी मित्रांनो अट का आहे, तर तुमचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. आणि यामध्ये प्रत्येक कॉलेजला त्यांचा जो इंटेक आहे, जेवढ्या जागा आहे त्याच्या 5% जागा TFWSसाठी असतात. समजा 60चा इंटेक असेल तर त्याच्या 5% 3 जागा TFWSसाठी आहे. समजा 120 इंटेक असेल तर 6 जागा TFWSसाठी आहे. तर TFWS हे मेरिट बेस असतात. त्या 3 जागा, समजा 60 जागा असेल तर 3 जागा TFWSच्या ज्या असणार आहे त्या मेरिट बेस. तर ज्यांना चांगले मार्क्स आहे, पहिले 3 जे विद्यार्थी आहे त्यांना त्यामध्ये नंबर लागला आहे. फक्त त्यांनी TFWS यसवरती क्लिक केलं पाहिजे. मदर टंग आपली मराठी आहे, रिलिजन आपले हिंदू आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबरमध्ये आपला मेल आय डी, मोबाईल नंबर आलेला आहे. त्यानंतर आता सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं सर्व माहिती ॲटोमॅटिकली या ठिकाणी पहिलेच आलेली होती. त्यानंतर पर्सनल डिटेल्समधली माहिती आपली सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, फोटो विथ सिग्नेचर. तर फोटोच्या खाली आपल्याला सिग्नेचर पाहिजे. तर आपल्याला फोटो अपलोड करता येईल तो JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, 100 DPI रिझोल्युशन पाहिजे, 50 KB कमी साईज पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड झाल्यानंतर फोटो सिलेक्ट करायचा आहे. ज्या पाथला तुम्ही तो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला जाऊन तो सिलेक्ट करून तो अपलोड करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्यानंतर सिलेक्ट फाईलवरती क्लिक करून आपण 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. तो रिझल्ट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डबल टिक दिसणार आहे. त्यानंतर व्ह्यूवरती आपण क्लिक करून तो रिझल्ट बघून घ्यायचा आहे. आपण जो रिझल्ट अपलोड केला आहे तो बरोबर आहे की नाही आणि तो क्लिअर इमेज त्याची आहे की नाही. नसेल, ब्लर असेल तर तो आपण डिलीट करून पुन्हा एकदा तो आपण अपलोड करू शकतो. त्यानंतर त्याच पद्धतीने आता आपल्याला 12वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी, डोमासाईल, कास्ट सर्टिफिकेट त्याच पद्धतीने आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट अपलोड झाल्यानंतर आपल्याला जी कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे त्यामध्ये आपल्याला फेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असं ऑप्शन आहे. तर या फेस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर द CVC सर्टिफिकेट डेटेड आफ्टर 1/8/2020. तर तुमचं जर कास्ट व्हॅलिडिटी 1/8/2020 नंतर आलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी यस सिलेक्ट करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. तर तो सर्टिफिकेट नंबर AD-2025- नंबर असा असणार आहे. तो आपल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या वरच्या बाजूला कोपऱ्यात दिलेला असतो. तर तो नंबर आपण या ठिकाणी टाकायचा आहे. AD-2022-00 काय जो नंबर आहे तो नंबर टाकल्यानंतर फेस सर्टिफिकेट रिसिप्टवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर अनेबल टू फेस CVC सर्टिफिकेट डिटेल्स. तर तुमचं व्हॅलिडिटी ही फेस झाली नाही, नसेल झाली तर तुम्ही ती मॅन्युअली अपलोड करू शकता. तर या ठिकाणी सिलेक्ट फाईल फ्रॉम डिव्हाइसवरती क्लिक करायचं आहे. आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी ती फाईल तुम्ही सेव्ह करून ठेवली आहे त्या पाथला जायचं आहे आणि तिथून ती सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला सेव्ह ॲज PDF क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अपलोडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मित्रांनो सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला असेच सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि अपलोड करून घ्यायचे आहे. सेम प्रोसेस आहे या पद्धतीतच. आणि आपलं डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी जे रेड कलरमध्ये क्रॉस आहे तिथे आपल्याला डबल टिक दिसणार आहे. तिथे डबल टिक दिसल्यानंतर आपलं डॉक्युमेंट सक्सेसफुल अपलोड झाले आणि त्यानंतर व्ह्यूवरती क्लिक करून
आपण ते पुन्हा डॉक्युमेंट्स बघू शकतो. आपण जे डॉक्युमेंट्स अपलोड केलं आहे ते बरोबर आहे की नाही. असे त्याच पद्धतीने आता आपल्याला नॉन क्रिमिनल इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर आपलं स्कोर कार्ड MBAचं अपलोड करायचं आहे. त्यानंतर परफॉर्मन्स जे विद्यार्थी ॲपियर आहेत, आत्ता ज्यांनी ग्रॅज्युएशनची एक्झाम दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे. त्याची प्रिंटआउट काढायची, ती माहिती आपण भरायची आहे आणि पुन्हा ती आपण स्कॅन करून ती अपलोड करायची आहे. अपर ID या ठिकाणी ॲटोमॅटिकली आपला आलेला आहे. असे टोटली मित्रांनो आपल्याला 11 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी हे सर्व 11चे 11 डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर मग आपल्याला नेक्स्ट जायचं आहे. तर डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करून घ्यायचे आहे मित्रांनो. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सर्व याला आपल्याला डबल टिक दिसणार आहे. सर्व याच्या डबल टिक झाल्यानंतर व्ह्यू करून ते डॉक्युमेंट्स बघायचे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे. त्या अगोदर या ठिकाणी आपण रीड ऑल इन्स्ट्रक्शनवरती क्लिक करून मग सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट डिटेल्समध्ये मित्रांनो आपल्याला ₹1 पण कुठे भरायचा नाही आहे, कारण आपण ऑलरेडी एक्झामच्या वेळेस त्याची फी भरलेली आहे. या ठिकाणी सर्व आपलं ॲप्लिकेशन फॉर्म बघून घ्यायचं आहे, त्याची आपली प्रिंटआउट काढायची आहे आणि प्रिंटआउट काढून झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्स शीट घेऊन आपल्याला FC सेंटरला जायचं आहे, जिथे आपण तिथे जाऊन आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर ते आपल्याला एक ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट देणार आहे. त्या ॲक्नॉलेजमेंटच्या प्रिंटवरती तेथील FC ऑफिसरची साईन घ्यायची आणि त्यानंतर त्या FC ऑफिसरचा स्टॅम्प घ्यायचा आहे. स्टॅम्प झाल्यानंतरच आपली सगळी प्रोसेस कंप्लीट होणार आहे. त्यासाठी मित्रांनो लक्षात असू द्या, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला FC सेंटरला जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला MBAच्या ॲडमिशनचं रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्युरी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला ॲडमिशनच्या संदर्भातील अपडेट भेटत राहतील. थँक्यू.